नमस्कार सर्वांना, आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पोह्याचे थालीपीठ। कुरकुरीत असे हे पोह्याचे थालीपीठ, खायलाही एकदम मस्त आणि करायलाही एकदम सोपे। तुम्हीही असेच एकदा नक्की बनवून बघा, मुलांना खूप आवडतील आणि मुलं आवडीने खातील। तर त्यासाठी आपण 1 वाटी पोहे घेणार आहोत। याला एका बाउलमध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये आपण 1 ते 2 ग्लास पाणी टाकूया आणि याला असं स्वच्छ धुवून घेऊया। यामधला पूर्ण धूळ वगैरे निघून जाईल। आपले पोहे धुवून झालेले आहेत। आता यावर आपण झाकण ठेवून 5 मिनिटभर ठेवून देऊया। तोपर्यंत आपण हा कांदा कट करून घेऊया। याला बारीक बारीक कट करून घ्या। हे पोह्याचे थालीपीठ करायलाही एकदम सोपे आहे आणि चविष्ट पण लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। काहीतरी वेगळं, बेसनचे थालीपीठ खाऊन कंटाळा आला असेल तर असे पोह्याचे थालीपीठ करून बघा। कोथिंबीरलाही आपण बारीक कट करून घेऊया। आपलं कट करून झालेलं आहे। आता आपण झाकण खोलून बघूया। आपले पोहे मस्त भिजलेले आहेत। याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे पूर्णपणे। तुम्ही जसं भाकरीचं पीठ मळता तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। असं मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे। याच पद्धतीने आपल्याला मळायचं आहे। याचा असा घट्टसर गोळा तयार झाला पाहिजे आणि सॉफ्ट झाला पाहिजे। तुम्ही बघू शकता हे मस्त असं मळून झालेलं आहे। याचा गोळा बनलेला आहे, सॉफ्ट असं बनलेलं आहे। आता आपण यामध्ये अर्धी वाटी गव्हाचे पीठ टाकूया, अर्धी वाटी बेसन पीठ टाकूया आणि हा बारीक कट केलेला कांदा टाकूया। चवीनुसार मीठ टाकून घ्या। 1 चम्मच हा आपला लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे तो टाकून घ्या। हळदी पावडर टाका, 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धने पावडर आणि 1 चम्मच तीळ टाकून घ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्या। भरपूर अशी कोथिंबीर असेल तर अजूनच थालीपीठला चव येते। यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्या आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। तुम्हाला जसं पाणी लागेल तसं पाणी टाका। याला काही जास्त पाणी लागत नाही, थोडंच पाणी टाकून तिंबून घ्या। मस्त असं आपलं एकजीव झालेलं आहे। याला अजून थोड्या पाण्याची गरज आहे। आपण थोडंसं पाणी टाकूया आणि याला अजून थोडंसं तिंबून घेऊया। पूर्ण असं याचा एकजीव झाला पाहिजे असं तिंबून घेऊया। आपलं तिंबून झालेलं आहे। यामध्ये थोडंसं तेल टाकूया म्हणजे हे हाताला जास्त चिटकणार नाही। यालाही थोडंसं मिक्स करून घ्या। यावरती आता झाकण ठेवून आपण याला 5 मिनिटभर ठेवून द्या म्हणजे हे मस्त असं भिजलं जाईल। 5 मिनिट झालेले आहेत। आता याचा आपण छोटा गोळा बनवून घेऊया। या प्रकारे आपल्याला एवढा पीठ घ्यायचं आहे आणि याचा गोळा बनवायचा आहे। आता एक पोळपाट घ्या आणि यावरती हा कॉटनचा कपडा घ्या। यावरती थोडंसं पाणी टाकून घ्या म्हणजे आपलं थालीपीठ खाली चिटकणार नाही पाणी टाकल्यामुळे। आणि याला गोल बनवून यावरती थापून घेऊया। तुम्ही डायरेक्टली पण घेऊ शकता तव्यावरती। यामध्ये थोडे असे 4 ते 5 छिद्र करून घ्या। छिद्र केल्यामुळे थालीपीठला अजूनच चव येते आणि कुरकुरीत भाजलं जातं। तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्या आणि हे पूर्ण तव्यावर पसरवून घ्या आणि हे थालीपीठ यावरती टाकून घेऊया। याला प्रेस करून काढून घ्या। मस्त असं
निघालेलं आहे या होलमध्ये आपण थोडं थोडं करून तेल टाकूया, म्हणजे कुरकुरीत भाजेल. याला आपण पलटी करून घेऊया. तोपर्यंत आपण दुसरंही थालीपीठ बनवून घेऊया. थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि याचाही असाच गोल गोळा बनवून घेऊया आणि याला थापून घेऊया. पाणी लावून थापून घ्या, म्हणजे हाताला चिटकणार नाही. आपलं हे थालीपीठ बनवून झालेलं आहे. यालाही आपण असे 4 ते 5 छिद्र बनवून घेऊया. पारंपरिक हे थालीपीठ आहे. चवीलाही एकदम मस्त. यालाही पलटवून घेऊया. पातळ असंच बनवायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं भाजलेलं आहे. आता दुसरंही थालीपीठ आपण बनवून टाकूया. याला प्रेस करून काढून घ्या. यावरतीही तेल टाकून घ्या. असं कुरकुरीत थालीपीठ हे मीडियम गॅसवर भाजून घ्या. याला पलटी करून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असं कुरकुरीत थालीपीठ झालेलं आहे. चवीलाही एकदम भन्नाट लागतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.